भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्रो आज एक नवा इतिहास रचणार आहे। श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून त्यांचा 4410 किलो वजनाचा उपग्रह CMS-03 प्रक्षेपित होणार आहे। भारताकडून प्रक्षेपित होणारा इस्रोचा हा सगळ्यात वजनदार उपग्रह आहे। इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट LMVP-3 द्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल। हा उपग्रह भारतीय नौदलासाठी अत्यंत खास आहे। नौदलाची जहाजं, पाणबुड्या आणि विमानं समुद्रात दूरवरती जातात। जिथे सिग्नल कमकुवत असतो तिथे हा उपग्रह नौदलाला सुरक्षित आणि वेगवान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल। हा उपग्रह 2013 पासून नौदलाचे डोळे आणि कान म्हणून काम करणाऱ्या जुन्या GSAT-7 किंवा रुक्मिणी उपग्रहाची जागा घेणार आहे। तर हा सगळ्यात वजनदार उपग्रह ज्याचं लॉन्चिंग होणार आहे आणि भारतासाठी आणखीन एक महत्त्वाची कामगिरी इस्रोकडून केली जाणार आहे। भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्रो आज एक नवा इतिहास रचणार आहे। श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून त्यांचा 4410 किलो वजनाचा उपग्रह CMS-03 प्रक्षेपित होणार आहे। भारताकडून प्रक्षेपित होणारा इस्रोचा हा सर्वात वजनदार उपग्रह आहे। इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट LMV-3 द्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल। हा उपग्रह भारतीय नौदलाकरता अत्यंत खास आहे। नौदलाची जहाजं, पाणबुड्या आणि विमानं समुद्रामध्ये दूरवरती जातात। जिथे सिग्नल कमकुवत होतो तिथे हा उपग्रह नौदलासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। तर या प्रक्षेपणासंदर्भात चर्चा करूयात अंतराळ अभ्यासक लीना बोकील यांच्याकडून। लीनाजी, इस्रोनं गेल्या अनेक वर्षापासून भारतासाठी उत्तमोत्तम कामगिरी केलेली आहे। आजचाही दिवस भारतासाठी तितकाच महत्त्वाचा आणि संपूर्ण संरक्षण क्षेत्रासाठी सुद्धा। हो, खरं आहे। आज भारतासाठी हा आपल्या इस्रोसाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल, कारण LVM-3 हे महाशक्तिशाली रॉकेट आहे, ज्याला बाहुबली म्हणतो आपण। आणि कशासाठी हा वापरतो हे रॉकेट प्रक्षेपणाचे थेट दृश्य आता आपण पाहतोय और LVM-3 M5 का उत्थापन द्वितीय प्रमोचन मंच से We have a magnificent liftoff, the LVM-3 M5 CMS-03 mission in the air. The simultaneous thrusting of the S200 motors is indeed a sight to behold. GSLV Mark 3 LVM-3 के नाम से जाना जाता है। यह हर बार एक कहानी लिखता है। पिछली बार हमने इसे चंद्रयान 3 पर देखा था और अब हम देख रहे हैं LVM-3 M5 CMS-03 mission. A clear Sriharikota sky and the LVM-3 silhouette. Thrill and satisfaction together at the countenance of the witnessing ISRO scientists. दोनों स्टेप-ऑन बूस्टर्स S200 बूस्टर्स सामान्य निष्पादन करते हुए अपने उद्दिष्ट कक्षा की ओर बढ़ रहे हैं। यान को उद्दिष्ट कक्षा की ओर ले जा The Shah's tracking station continue to track the trajectory. First stage performance normal. चरण का कुल कार्य। लीनाजी, आपण ज्या ऐतिहासिक क्षणाबद्दल आता चर्चा करण्यास सुरुवात केलेली होती तो ऐतिहासिक क्षण आपण सगळ्यांनी नुकताच अनुभवलेला आहे। या ऐतिहासिक क्षणानंतर भारताच्या क्षमतेवरती, खास करून लष्कराच्या क्षमतेवरती किती मोठा फायदा होणार आहे? GSAT-7 म्हणजे हे ॲडव्हान्स सॅटेलाइट आहे। संपर्क म्हणजे कम्युनिकेशन आणि दूरसंचार यासाठी आणि त्यातल्या त्यात इंडियन नेव्हीसाठी याचा खूप महत्त्वाचा योगदान किंवा ॲप्लिकेशन असणार आहे। दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे ॲडव्हान्स सॅटेलाइट आहे हे। आणि 4400 किलोग्रॅम इतकं जड म्हणजे वजनदार आहे। त्यामुळेच आपण LVM-MK3 म्हणजे हे असं सर्वात महाशक्तिशाली बाहुबली रॉकेट वापरून म्हणजे त्या वजनदार महाशक्तिशाली रॉकेटने याचं प्रक्षेपण केलेलं आहे। कारण जितका उपग्रह वजनदार तितकाच महाशक्तिशाली रॉकेट आणि त्याचं इंधन लागतं। त्यामुळे आता आपण पाहिलं की प्रक्षेपण तर झालेलं आहे। स्टेज 1, 2, 3 मध्ये सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर या सॅटेलाइटला किंवा उपग्रहाला त्याच्या जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट मध्ये सोडलं जाईल। तर इंडियन नेव्हीसाठी सगळ्यात मोठं महत्त्वाचं ऍप्लिकेशन असेल, कारण आपल्याला आता भारताला
आपली टेक्नॉलॉजी अजून अतिआधुनिक करायची गरज वाटली आपल्याला वेन इंडियन नेव्ही इज कन्सर्न एस्पेशली. का तर आपण पहलगाम अटॅक नंतर ऑपरेशन सिंदूर जो केला आणि इंडियन डिफेन्स नेव्ही, इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि त्यासोबत आपले DRDO आणि इस्रो ह्या सर्व सिस्टम्स म्हणजे ऑर्गनायझेशन्सचं योगदान होतं. तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोला आता वाटलं की आपण एक खूप मोठं आता पॉवरफुल सॅटेलाइट केला पाहिजे, तयार केलं पाहिजे आणि आधीच्या त्याच्या प्रीडेसेसर्सला ऍडव्हान्स अजून करून हे आपण आज पाठवलेलं आहे. तर इंडियन नेव्हीसाठी म्हणजे शिप्स आणि सबमरीन्ससाठी याचं नक्कीच मोठं कार्य असणार आहे. कारण आपल्याला इंडियन कॉन्टिनेंट, सबकॉन्टिनेंट म्हणजे जमिनीचा लँडमास आणि त्यासोबत समुद्र, कारण समुद्रपट्टी इतकी मोठी आहे भारताला, म्हणजे बिकॉज इट इज ए पेनिन्सुला, तर त्यामुळे अरेबियन सी एकीकडे, बे ऑफ बेंगॉल आणि खाली साऊथला इंडियन ओशन असल्यामुळे आपल्याला समुद्राची पण बाउंड्री तितकीच मोठी म्हणजे संरक्षण करण्याची गरज वाटली आणि त्यामुळे हे आपण आज हा उपग्रह पाठवलेला आहे CMS-03 म्हणजेच GSAT-7 वर्जन. लीनाजी, बाहुबली उपग्रहाचं प्रक्षेपण आता झालेलं आहे, तो त्याच्या कक्षेमध्ये सेटल होऊन त्याचं कामकाज सुरू होण्यास किती कालावधी साधारणपणे लागतो? कशा प्रकारची प्रोसेस असते? बाहुबली म्हणजे LVM-3 रॉकेटला किंवा लॉन्च व्हेकलला आपण म्हणतो, कारण तो 43 मीटर उंचीचा आणि महाशक्तिशाली रॉकेट आहे. आणि हे जे उपग्रह सगळ्यात वरच्या टॉप केस म्हणजे टॉप मजल्यावर असतं, तर आपण हे उपग्रह 4400 किलोग्रॅमचं सॅटेलाइट पाठवलं. आणि सॅटेलाइटचं काम काय असतं तर त्याला त्याच्या जागेवर पाठवल्यानंतर जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट इन दिस केस, मग त्यानंतर तो लास्ट स्टेजवर रिलीज झाल्यानंतर त्याला त्याच्या पोझिशनवर पाठवल्यानंतर त्याचा प्रवास सुरू होतो. आणि पोलारच्या ऐवजी हा म्हणजे असा आहे जिओ ट्रान्सफर ऑर्बिट. तर इथे पोचल्यानंतर त्याची काही मिनिटानंतर तयारी सुरू होते आणि त्याला जे कम्युनिकेशन, टेलिकम्युनिकेशनसाठी दिलेले कॉम्पोनंट्स असतात, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण ज्याला सॅटेलाइटचे पार्ट्स म्हणतो, कॉम्पोनंट्स म्हणजे आता रेडार सारखे असतात गोष्टी, किंवा इन दिस केस टेलिकम्युनिकेशन म्हणजे लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी आपल्या मोबाईलमध्ये जसे सिस्टम असतात तर इतक्या पटीने हे हजारो पटीने पॉवरफुल, मग त्याला अँटेनाज असतात आणि हा आहे मल्टी बँड म्हणजे वेगवेगळ्या बँडविड्थ मध्ये काम करणार आहे. त्याचं कार्य असणार आहे मल्टी वेव्हलेंथ किंवा मल्टी बँड किंवा फ्रिक्वेन्सी मध्ये. आणि मग तो वेगवेगळे चित्र काढून आणि आपल्याला इन्फॉर्मेशन देणार. आणि हीच माहिती मिळाल्यानंतर आपले डिफेन्स आणि त्यातल्या त्यात इथे इंडियन नेव्ही इन दिस केस त्यांना माहिती मिळेल की आपल्या समुद्रपट्टीमध्ये म्हणजे इंटरनॅशनल सी मधून म्हणायचं झालं तर कुठले कोणत्या प्रकारचे शिप्स दुसऱ्या इतर देशांचे येत आहेत आणि अशा गोष्टी. आणि परत अजून गोष्टी असतात नॅचरल कॅलॅमिटी म्हणजे सुनामी आणि या ज्या गोष्टी पाण्यामध्ये असतात. आणि आपले शत्रू देशाचे पण सबमेरिन्स किंवा असे प्रकार येऊ शकतात किंवा पाण्यातून मिसाईल. तर या सगळ्याचा आपल्याला ही माहिती आपल्याला मिळण्यासाठी आपण पॉवरफुल सॅटेलाइट हा आता पाठवलेला आहे. आणि काही तासांनंतर त्याचा जेव्हा प्रवास सुरू होईल, ज्या कोऑर्डिनेट म्हणजे पॉइंटला तो जाऊन पोहोचेल आणि पृथ्वीच्या भोवती फिरतात हे जे कृत्रिम उपग्रह असतात आणि त्यांचं कार्य करतात. म्हणजे वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी वेगवेगळे सॅटेलाइट बनवलेले असतात. बट दिस इज फॉर टेलिकम्युनिकेशन म्हणजे GSAT-7 किंवा CMS-03 आणि दूरसंचार आणि हे एस्पेशली फॉर संपर्क म्हणजे कम्युनिकेशन साठी हा या कॅटेगरीचा सॅटेलाइट आहे. आणि त्याचं कार्य काहीच तासांनंतर तो एक्झॅक्ट त्याच्या लोकेशनला जाऊन पोहोचल्यानंतर मग सगळ्या सिस्टम ओके झाल्यानंतर तो त्याचं कार्य करायला लागेल. मग त्याचे कॅमेराज असतात, त्याचे अँटेना असतात. तर सगळी इन्फॉर्मेशन माहिती गोळा करून जिथे जिथे त्याचा ऍप्लिकेशन आणि आपल्याला मॅपिंग आणि या गोष्टी लागतात
त्या ठिकाणी ते आपल्याला बरोबर ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. लीनाजी, तुम्ही उल्लेख केला आता की या उपग्रहाच्या माध्यमातून आपण समुद्राच्या कक्षेवरती लक्ष ठेवणार आहोत, म्हणजे कोणत्याही नैसर्गिक आपत्ती असतील किंवा वादळं असतील किंवा शत्रू देशांच्या हालचाली असतील यावरती आपण लक्ष ठेवू शकू. या उपग्रहाच्या माध्यमातून किती मोठा प्रदेश हा कक्षेमध्ये येणार आहे त्यावरती लक्ष ठेवणं शक्य होणार आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मेनली दिस इज फॉर डिफेन्स. पण मी एक एक्झाम्पल सांगितलं की वेगवेगळ्या देशांचे पण इंटरनॅशनल सी मध्ये समुद्रात शिप्स असतात, मोठे मोठे जहाज असतात. पण इंडियन नेव्हीचे जे आहेत तर आपल्याच फक्त जहाजांना ही ऍक्सेस याचा असतो. आणि एकतर फार हाय टेक्नॉलॉजी, अतिआधुनिक टेक्नॉलॉजी वापरून आपण हे सॅटेलाइट्स बनवलेले असतात. आणि वी नो दॅट वी आर अवेअर, म्हणजे भारताची इतकी मोठी इंडियन सबकॉन्टिनेंटची तिन्ही बाजूने समुद्र असल्यामुळे किनारा आणि समुद्रपट्टीच इतकी मोठी आहे. तर हे एंटायर इंडियन सबकॉन्टिनेंट आणि त्यातल्या त्यात डेक्कन प्लॅटो पासून ते म्हणजे मध्य प्रदेश पासून ते मी म्हणेन कन्याकुमारी पर्यंत, म्हणजे जितका समुद्राचा भाग येतो, इथे बे ऑफ बेंगॉल आहे आणि वेस्टला अरेबियन सी आणि खाली साऊथला इंडियन ओशन, जिथे जिथे पाणी आहे, जिथे जिथे सी कोस्ट आहे तिथे आपले शिप्स आहेत. तर त्या जहाजांना सगळी आपल्याला माहिती मिळणार आहे, कारण आपण सज्ज आहोत आता. हे सगळं डिफेन्ससाठी चाललेलं आहे, संरक्षण. आणि भारताला आता कोणत्याही प्रकारचे चान्स घ्यायचे नाहीयेत की कुठून तरी एनिमीचा एकदमच अटॅक झाला आणि ड्रोन अटॅक झाला किंवा मिसाईलचे पाण्यातले असे काही. तर या गोष्टी जर काही इफ वी कम अक्रॉस, मग इंडियन नेव्हीने ठरवलं की आपल्याला आता ही एक मोठी गरज आहे की वी हॅव टू एनहान्स. पहिले जे याच्या आधीचे होते सॅटेलाइट त्याच्यापेक्षा ही जास्त मोठी पॉवरफुल हा सॅटेलाइट केला पाहिजे आणि त्यासाठी बनवलेला आहे. अच्छा लीनाजी, आपण जो आधी उपग्रह वापरत होतो रुक्मिणी उपग्रह, त्याची कामगिरी आणि ह्याची कामगिरी या दोघांमध्ये काय फरक असेल कामकाजाच्या पद्धतीमध्ये आणि किती फायदा होणार आहे, दोघांमध्ये किती डिफरन्स आहे? असं आपण म्हणू शकतो की टेक्नॉलॉजी आणि त्यातल्या त्यात कम्प्युटरची जशी बघतो आपण, मोबाईल फोन दरवर्षी वेगवेगळे हायर व्हर्जन्स येतात, तसेच सॅटेलाइटमध्ये पण होत असतात. तर आता आपली ऑब्झर्वेशनची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता वाढवण्यासाठी आपण मध्यंतरी रडारचा एक आपण पाठवला एक उपग्रह. तर तसंच त्यामध्ये सुद्धा जसे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येत चाललेली आहे तशीच कम्युनिकेशन सॅटेलाइटसाठी म्हणजे या प्रकारचे स्पेशली जीसॅट म्हणजे जॉग्राफिक आपली भारताच्या लँडमास आणि समुद्रपट्टीचा ऑब्झर्वेशन करण्यासाठी हे आहेत. आणि त्यामुळे या सॅटेलाइटचे जीसॅटचं हे जे हायेस्ट व्हर्जन आहे सर्वात अतिआधुनिक आहे आणि अँटेनास तितकेच पॉवरफुल आहेत. आणि मी म्हटलं तसं मल्टी बँड म्हणजे जिथे वेगळ्या वेव्हलेंथचा आहे तिथे पण चालेल, कमी फ्रिक्वेन्सी असू दे ना ते जास्ती असू दे, मधली असू दे, पण सगळ्या बँडमध्ये आपल्याला मल्टी बँड म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला एक गोष्ट ऐकायलाच आली नाही. एक छोटा साऊंड किंवा म्हणजे मी सोनारचं सांगतेय फॉर एक्झाम्पल, म्हणजे जे सबमरीन मध्ये जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो, तर असं करत आपण टेक्नॉलॉजी सर्वात आधुनिक आणि अतिआधुनिक टेक्नॉलॉजीकडे वळत चाललो आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मोठी गोष्ट आपल्यासाठी म्हणजे आत्मनिर्भर भारत आपण म्हणजे म्हणतो तसं इस्रोमध्ये म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आणि डिफेन्समध्ये पण आपण सज्ज आहोत आणि सगळं हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आहे. पूर्वी आपण दुसऱ्या देशांवर रिलाय करत होतो, पण आता सेल्फ रिलायंट आहोत. आणि म्हणूनच ही सगळी टेक्नॉलॉजी इस्रोमध्ये आणि इतर आपले R&D ऑर्गनायझेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल IISc आहे, नॅशनल फिजिक्स लॅबोरेटरी PRL आहे. आणि अशा या ज्या इस्रोचे पण एक R&D ऑर्गनायझेशन्स आपले स्वतःचे डिव्हिजन्स आहेत, तिथे सगळं हे संशोधन आणि विकास करून आपण हे सगळं बनवलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू मी म्हणजे हे अति आधुनिक आणि पहिल्या ज्या सॅटेलाइट्सना म्हणजे प्रीडेसेसर्स किंवा आपण म्हणतो जसे नक्षत्र असतात ताऱ्यांचे, तसेच सॅटेलाइट उपग्रहाचे पण कॉन्स्टलेशन असतात. तर सर्वात आपले हे आधीचे जे आपण वापरले
त्यापेक्षा ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी निश्चित आणि या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा भारताला निश्चितच फायदा होईल. इस्रोनं आणखीन एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आणि अर्थातच नौदलाला याचा फायदा होणार आहे. नीनाजी, खूप खूप धन्यवाद. आपण इतका वेळ दिलात आणि आमच्याशी चर्चा केलीत यासाठी. S200 बूस्टर्स का सफलतापूर्ण प्रज्वलन और LVM-3M5 का उत्थापन द्वितीय प्रमोचन मंच से. We have a magnificent lift off the